शिवसेना रिपाई आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुरेश अण्णा धस सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करायचं आहे। आदरणीय पंकजाताई आजच्या प्रचार सभेच्या प्रमुख, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई या माझ्या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी त्यांचं 231 आष्टी विधानसभा मतदारसंघ याच्या वतीनं जाहीर असं या ठिकाणी स्वागत करतो। चंदूलालजी साहू साहेब, जिल्हाध्यक्ष देशमुखजी, तसेच रोहिदास भाऊ, रविराजजी बडे, आमचे तालुका अध्यक्ष सुरेश आप्पा, महेंद्र तात्या, भागवतराव येवले, तसेच या ठिकाणी सुखदेव अप्पा सानप, अरुणराव भालेराव, फैयाजभाई, अभिजित शेंडगे, श्याम महारनौर, तसेच राहुल चौरेजी, किरण चव्हाण, भरतराव जाधव साहेब, बाबूराव केदार, बाळासाहेब केदार, मधुकर तात्या, श्री विजयजी गोल्हार, प्रकाश खेडकर, वैजनाथजी खेडकर, दादासाहेब भोसले, शिवाजीराव पवार, डॉक्टर मधुसूदन खेडकर, सर्व नगरसेवक, अशोक पाखरेजी, तसेच या ठिकाणी भाग्यश्रीताई, नगराध्यक्ष राजू जाधव, खरमाटे मामा, शरद अण्णा ढाकणे, संतोषजी राख, संजय आजबे, सत्यसेन मिसाळ, दिनेश गाडेकर, बाळासाहेब जावळे व इतर स्टेजवरील सर्व मंडळी, जर कोणाचं नाव राहिलं असेल, काही झालं असेल तर स्टेजवरल्या सगळ्यांची माफी मागतो। प्रकाश सोनसळे साहेब, तर मला क्षमा करा आणि या बाबतीमध्ये चूक भूल क्षमा असावी। सर्व पाटोदा, शिरूर आणि आष्टी, त्यापैकी शिरूर आणि पाटोद्याची मंडळी या ठिकाणी जास्त आहे। आष्टीचे सुद्धा काही बांधव इथं आलेले, ते सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि माझ्या माता भगिनी आणि माझे पत्रकार मित्र। संतोषजी तुम्ही पण खाली बसले का भाऊंच्या शेजारी? तर या ठिकाणी माझी विनंती करण्यासाठी, मला मत मागण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या पुढं या ठिकाणी उभा राहिलेलो आहे। तेव्हा जास्तीचं काही नाही, परंतु आता 55 TMC पाणी हे आपल्या तुटीच्या खोऱ्याला राज्य शासनाने मंजुरी दिलेली, ते जायकवाडीमधनं पाणी आणून पाटोदा आणि शिरूर तालुक्याला ओलिताखाली कसं आणायचं याचा प्रामाणिक प्रयत्न मी भविष्यामध्ये करेल, अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो। रेल्वेचं काम माजी खासदार प्रीतमताईंनी खूप चांगल्या पद्धतीने केलं, हे नम्रपणे या ठिकाणी कबूल करावं लागेल। त्यांच्या कार्यकालातलं सुद्धा अजूनही काही रेल्वेचं भूसंपादन आणि रेल्वेच्या बाबतीतले रस्त्याचे काही प्रश्न शिल्लक आहेत, त्याचंही काम मी इथला जर तुम्ही संधी दिली तर तेही प्रश्न शेतकऱ्यांचे, रस्त्याचे, गावकऱ्यांचे मिटवण्याचा प्रयत्न करेल। तसेच शिंदफणाची उंची वाढवण्याचा लवकरात लवकर, ज्याला मी 2014 पूर्वी मान्यता घेतली होती, ते पण काम मी लवकरात लवकर सुरू करेल आणि शिंदफणाची उंची वाढवेल। उखळवाडी, पांगरी, जाधववाडी हे प्रकल्प अपूर्ण आहेत, ते सुद्धा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि वाघाचा वाडा सुद्धा अपूर्ण आहे, ते सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। आणि या ठिकाणी शिंदफणाच्या या पूर्ण म्हणजे नांदेवली माळेवाडीपर्यंत आणि आपल्या निमगाव आणि तांड्यापर्यंत जिथपर्यंत बाउंड्री आहे इथपर्यंत केटीवेअर बॅरेजेस करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करेल। बारमाही इथं पाणी राहिलं पाहिजे याचा विचार करेल। तसेच या ठिकाणी मालकीचे डोंगर
मोठ्या प्रमाणावरती आहे आणि पाटोदा तालुक्यामध्ये 4000 आहे. आवाज जरा कमी कर यार. अरे तू व्यावसायिक आहे का गाव खात्यातला आहे? व्यावसायिक आहे ना, मग तुला दिसेना का चिरकाय लागलंय म्हणून? एक तर 4 वाजल्यापासून लोक बसलेत. बऱ्याच लोकांना बीपी आहे, शुगर आहे आणि 3 वाजल्यापासून बसलेत. लका ही बसलेत हीच मेहरबानी. यांनी आम्हाला उलटे पलट बोलू नये आता. त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की मालकीचे जे डोंगर शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत, या डोंगराच्या वरती इनोव्हेटिव्ह स्कीम म्हणून 1.5 कोटी 2 कोटी लिटरचे म्हणजे शेततलाव करून बगाटाला जी जमीन आहे त्याच्यावरती आपल्याला सीताफळीसारखे फळबागा करता येतील का याचा प्रामाणिक विचार मी पुढच्या कालावधीत करेन. कारण पावसाचं मोठ्या प्रमाणावरती पाणी आपलं वाहून जातं. पाटोदा तालुका याच्यामध्ये 4200 हेक्टर क्षेत्र हे वन्यजीवचं आहे. त्या वन्यजीवच्या क्षेत्रामध्ये असलेलं ग्लॅरिसिडियाची झाडं आहेत. या झाडामुळं सुपारी एवढाले डास व्हायला लागलेत. तर हे सगळे ग्लॅरिसिडिया काढून भारतीय प्रजातीची झाडं लावून पर्यटनाच्या बाबतीत अतिउच्च तालुका पाटोदा आणि शिरूर करून, कारण इथे आपल्या इथेच नारायणगड आहे, इथेच आपल्या इथं भगवानगड आहे, गहिनीनाथ गड सुद्धा आहे, मच्छिंद्रनाथ गड सुद्धा आपल्या इथं आहे आणि मच्छिंद्रनाथाची आरामाची समाधी म्हणजे स्थान सुद्धा निमगावलाच आहे. आपल्या या परिसरामध्ये सगळे गड आहेत. या गडाला येणारा भाविक फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि तो जर आला तर पर्यटनाच्या माध्यमातून 2 पैशाचं उत्पन्न आमच्या भागातल्या तरुणांना होईल का याचा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी मी करेल. आणि प्रचंड प्रमाणात डुकरांची संख्या वाढलेली आहे. या डुकरामुळं शेतीचं फार मोठं नुकसान आपलं होतंय. कदाचित काही लोक म्हणतायत शेती करणं सोडून सुद्धा द्यावं का काय, इतक्या मानसिकतेमध्ये शेतकरी आले. तर आम्ही आता एक चांगला पिंजरा काढलाय डुकरं झाकायचा आणि पकडायचा. तो व्हॉट्सअप फेसबुक वरती टाकतो मी 2 दिवसात. पंकजा ताईंचा 26 जुलैला वाढदिवस असतो. ताई साहेबांच्या वाढदिवसा दिवशी मी डुकरं मारण्याचा कार्यक्रम, ऐका हसू नका, ते भारतामध्ये कोणतंही जनावर पिसाळलं तर तो मारणारा नवाब नावाचा जो शूटर आहे तो शूटर सुद्धा मी आणला होता इथं. त्यावेळेस तुम्ही ग्रामविकास मंत्री 4 खात्याच्या मंत्री होत्या. मला स्वतः ताई म्हणल्या होत्या, अण्णा तुम्ही काही बी काढतात बुवा. मी म्हणलं काही बी नाही, ही फार मोठी अडचण आहे. आम्ही एक मोठा लट मोर्चा काढला होता. त्या पिकअपवर डुक्कर मांडलं होतं आणि पुढे आम्ही ओरडत होतो डुकराचा बंदोबस्त झालाच पाहिजे म्हणून आम्ही डुकराचा बंदोबस्त याच्यासाठी तुमच्या वाढदिवसा दिवशी नवाब आणला. पण एक गोळी भाटेवाडीच्या तलावाच्या तिथं मारली, डुक्कर मेलं. पण मोर एवढे कर्ण किरकस आराडले, मी म्हणलं हे बंद करा. अरे बापरे, इतके जर ओरडत असते ना तर हे प्रोग्राम फेल. म्हणून आम्ही गेले वर्षभर काम केलं. 2 वर्षापासून ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक व्हॉट्सअपवरती एक पाहिला. आपल्याकडे शिरसाट इंजिनियर म्हणून आमच्या पाटोदा आणि आष्टीला काम करतो इंजिनियर, आणि वैभव काळे म्हणून संगमनेरचा व्यक्ती आहे. दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियामध्ये जसा पिंजरा आहे तसा बनवलाय. व्हॉट्सअप फेसबुकवरती टाकतो. एकाच वेळेस 50-50 सुद्धा डुकरं त्याच्यात अडकतायत आणि ह्याची संख्या आपल्याला कमी करता येईल. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही मला मतदान द्या. 1 वर्षात सगळ्या डुकरांचा बंदोबस्त करतो. एक सुद्धा डुक्कर जिवंत ठेवीत नाही. त्याच्यामुळं मला विनंती आहे आणि हे त्याच्यामुळं माझी विनंती आहे, हे लोक, अरे बाबा लोकसभेच्या वेळेस मी काम केलं, माझ्यावरती तुम्ही संशय घेता. अरे बाबा माझ्या नेत्याने माझ्यावर संशय घेतला पाहिजे ना. तुम्ही कोण मध्ये संशय घेणारे? अरे जे संशय घेणारे हे 11 तारखेला उगवले होते.
11 तारखेपोत हे कोणत्या गावात दिसले एवढंच मला सांगा. अजून त्याच्या खालचं तर नावच घेत नाही ते कुठं होते ते. मला तुम्ही कोणी सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. माझं सर्टिफिकेट माझ्या नेते देतील, माझा पक्ष देईल, इतरांनी कोणी देण्याची आवश्यकता नाही. आणि माझं मत असे की जे उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहिले यांनी मला वाटतं पक्षाची उमेदवारी जाहीर व्हायची तरी वाट बघायला पाहिजे होती. अबू शेठ सुद्धा इथं आहेत, घुमरे आहेत, शिंदे आहेत. तर माझं मत असे व पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यावर तुम्हाला तिकीट नाही मिळाल्यावर मग तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे होता. तुम्ही फॉर्म भरायची मुदत 29 ला झाली, 30 तारखेला फॉर्म भरला. किमान फॉर्म भरताना एक भाजपचा आणि एक अपक्ष भरायला पाहिजे होता. तुम्ही एकच अर्ज भरला आणि तो बी अपक्ष भरला. तुम्ही विचारलं होतं का पंकजाताईंना पक्षाला? ते तुमचं तुम्ही बघा, ताई सांगतील. परंतु माझं मत आहे की मी मंगळवारी ज्या दिवशी मी स्टेजवरती होतो त्यावेळेस माझा उमेदवारी अर्ज जाहीर झाला. परंतु मी नम्रपणे इथं सांगतो की मी तुम्हाला विचारून म्हणलं होतं माझा मुहूर्त आहे मंगळवारी मी फॉर्म भरतो. आणि तुम्ही यस म्हणल्याच्या नंतर आणि सगळ्यात शेवटी 3ऱ्या यादीमध्ये माझं नाव आलं. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी धोंडे साहेब फॉर्म भरायचा ना, अगोदर कशाला फॉर्म भरला? भरला ते भरला, नंतर गपचूप बसले, नंतर मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये आमचे उमेदवार निवडणूक आयोगाने ऑथेंटिक दिलेलं चिन्ह त्यांचं जे आहे ते चिन्हच विसरले. अरे तुम्हाला चिन्ह मिळालं एक आणि तुम्ही म्हणता दुसऱ्याच फुका. अरे दुसऱ्याच फुका म्हणले. अरे आपल्या घरात जन्म लेकराचा झाला, पेढे आपल्यालाच वाटावं लागते, बँड आपणच वाजवायचा असतो, आपला आपणच फुकायचा असतो. साहेब 4 टर्म आमदार राहून सुद्धा तुम्ही जर दुसऱ्याच फुका म्हणत असताल तर मला वाटतं उद्याच्याला हे शिरूरला म्हणते ह्या गावाचं नाव तिंतरवणी आहे, तिंतरवणीला म्हणते हे चकलांबा आहे, चकलांब्याला म्हणते मादळमोळी आहे. जर ह्यांचं चिन्ह ह्यांच्या ध्यानात राहत नसेल तर उद्या कार्यकर्ता काय ध्यानात राहायचं आहे? माणसं केव्हा ध्यानात राहायची अशी परिस्थिती. आणि हे मत मागायला आता लोकांच्या पुढे चाललेत, गमतीचा भाग आहे. त्याच्यामुळं मला माझं मत असे, मला फारशी त्यांच्यावरती टीका करायची नाही, पण गमतीचा भाग आहे. उगाच आपलं लढायचं म्हणून लढायचं. अरे तुम्ही 5 वर्ष 2014 ते 2019 5 वर्ष आमदार होते. आमदारकीच्या काळात 5 वर्ष हे कोणाकोणाच्या सुखदुःखात आले, कोणत्या गावाचा मसनवाटा कुठे ह्यांना माहित आहे का? त्याच्यानंतर पडले, नंतर हे निवडून दिले दुसरे घड्याळावाले. बरं का, हे घड्याळावाले सुद्धा आयुष्यपत सांगतो 5 वर्षात यांना कोणत्या गावाचा मसनवाटा माहित झालाय मला सांगा? एक सुद्धा नाही. 5 वर्षात फिरले नाही, वाकून सुद्धा कवा राम राम नाही. कुणी बाहेरून हात केला तर असा हात करतो. अरे तुम्ही आमदार झाले का काय झाले? आमदार म्हणजे कोण? अरे आम्ही आमदार म्हणजे आमचे कपडे काढले तर तमासगिरात आणि आमच्यात काय फरक आहे? लोक झोल चढतात म्हणून आम्ही आमदार, म्हणून आम्ही पुढारी. लोकांच्या डोक्यात आलं तर कव्हा कपडे काढून घेते ना आयुष्यपत त्याचा भरोसा सुद्धा नाही. आणि तुम्ही उगाच फुगात आमदार आमदार म्हणून. आणि बघा मागच्या वेळेस एकाला 1 लाख मतं पडली, एकाला 1.25 लाख मतं पडली. निवडणुकीच्या अगोदर ताईसाहेब जे 1.25 लाख मतं पडलेला तो म्हणतो भाजपचं तिकीट यांना दिलं तर मी ह्यांच्या माग. आणि हे लाखावाला म्हणतो रनिंग आमदार म्हणून ह्यांना दिलं तर मी ह्यांच्या माग. 2.25 लाख मत म्हणतात. आता मग मी तर गायबच होईल. आणि मला का घाबरतात मग?
आणि 5 वर्षात यांची भाषा कुठे? मुळावर घाव घालतो, खोडावर घाव घालतो. आलं का? खोडावर घाव घालतो. काय बोलणं आहे का बोलण्याचं पिल्लू आहे मला सांग. आपल्याकडे ही भाषा असं नाही. दाजीबा हे वागणं बरं नव्ह. दाजीबा हे वागणं बरं नव्ह असं गाणं होतं. तसं दाजीबा हे वागणं बरं नव्ह अशी माझी आपल्याला विनंती आहे. खोडावर घाव घालण्याच्या आणि याच्या काय गप्पा हाणता साहेब. तुम्ही पाल्याला सुद्धा हात लावू शकत नाही आमच्या. अरे तो आमचा खानदानी धंदा आहे राव, बाप दाद्याचा. तेवढ्याच्या बाबतीत बाकी कुठंही नाद करायचा, तेवढ्याच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी काही होईल पण तेवढ्याच्या बाबतीत नको, एवढीच विनंती करतो. आणि तुम्हाला माझी विनंती आहे की हा मतदारसंघ फार तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला हो. मी 2019ला 14ला मी ताईसाहेब पराभूत झालो, ते बी तुमच्यामुळं पराभूत झालो. तुम्ही एक शब्द वापरला, एक मत मुंडे साहेबांना श्रद्धांजली. साहेबांची एक्झिट झाल्यामुळं माझा पराभव झाला, अन्यथा माझा पराभव झाला. तरी बी काही लोकांची भावना अशी होती, वरचं मतदान प्रीतमताईला द्यायचं आणि खालचं मतदान मला द्यायचं. 60,000 मतदारांनी आष्टी मतदारसंघातल्या मिथून माग मान डोलवतोय. 60,000 मतदारांनी वरचं कमळ हाणलंय, खालचं घड्याळ हाणलंय. ताई प्रीतमताईंना 1,80,000 मत आहेत, मला धोंडे साहेबाला 1,20,000 आहेत आणि मला 1,15,000च्या आसपास मत. 60,000 मतदारांनी असं केलंय, पण 22,000 मतदारांनी उलट केलंय. वरचं कॅरम बोर्ड हाणलंय आणि माझ्याच विरोधातला कमळ हाणलं. म्हणून आमची वास्तुशांती हरिनाम केशव झालं. बरं झालं तर झालं. तुम्हाला सांगतो 5 वर्ष पडलो तरी बी लोकांच्या सुखदुःखामध्ये होतो. तुम्ही परत मला MLC ची संधी दिली भारतीय जनता पार्टीने. तुम्ही 19ला दुसरे आमदार झाले. कोरोना आला, उघड्या छातीनं कोरोनाच्या काळात सगळीकडे कोविड सेंटर उभारीत राहिलो, लोकांच्या जात राहिलो. इथं हे डॉक्टर ढाकणेचं असेल, मच्छिंद्रनाथाचं असेल, गोपीनाथ मुंडेंचं प्रतिष्ठानचं हे असेल, दीपक काकाने उभा केलेलं सेंटर असेल, पालव्यांच्या तिथं उभा केलेलं सेंटर असेल, सगळ्या सेंटरवर जात राहिलो, काम करीत राहिलो, लोकांच्या मध्ये बोंबलत फिरत राहिलो. तुम्ही फिरले सुद्धा नाही हो. मग आता काम करणाऱ्या माणसाला बी जर तुम्ही लाथा घालणार असाल तर मग आमच्या सारख्यांनी काम न केलेलं बरं. भविष्यामध्ये काम करणारी चांगली माणसं राजकारणात राहणार नाही तो, याचा सुद्धा विचार आपण कुठेतरी करावा. अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. आणि मी धस सुरेश रामचंद्र, अनुक्रमांक 3 आणि माझं चिन्ह आहे कमळ. कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपली विधानसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आता कसं भारतीय जनता पार्टीच्या रणरागिणी, तुम्हा आम्हाच्या भगिनी आदरणीय पंकजाताई मुंडे, पंकज तुम आगे बढ़ो, ढोंग्याला नाहीच पंकज तुम आगे बढ़ो. मार्ग भला मिळाला मला, मार्ग भला मिळाला मला, विचार न पळाचा. पंकजाताई बाग फुलवते रे, बीज पिकला कमळाचा. पंकजाताई बाग फुलवते रे, बीज पिकला कमळाचा.
भारतीय जनता पार्टी शिरूर आष्टी पाटोदा विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्या सर्वांचे नेतृत्व अनेक वर्ष जे करत आहेत ते सुरेश अण्णा धस आणि त्यांच्या प्रचार सभेला त्यांच्या प्रचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे आता नवनिर्वाचित प्रभारी अध्यक्ष शंकर देशमुख, राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी मोर्चाचे आणि आपल्या विधानसभेचे प्रभारी, त्यांना खास राष्ट्रीय नेत्यांनी, मोदीजींनी, अमितभाईंनी आणि आमच्या नड्डाजींनी पाठवले इथे ऑब्झर्वर म्हणून. ते माझ्या मध्य प्रदेश, बरोबर आहे ना, मेरा कुठे गेले, मेरा मध्य प्रदेश चे चंदूलालजी साहू ज्यांनी मुंडे साहेबांवर काम केलंय आणि मुंडे साहेबांवर खूप प्रेम करतात. नगर अध्यक्ष रोहिदासजी गाडेकर, युवा सेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रविराज बडे, भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष फैयाज शेख, सुखदेव अप्पा सानप, अरुणजी भालेराव आरपीआयचे तालुकाचे अध्यक्ष, अभिजित शेणगे, श्याम महानवर राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष, भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश उगल मुगले, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत तिथे मंचावर राहुलजी चौरे, किरणजी चव्हाण, भरतजी जाधव. माझे जसं राजकारण कळते तसं सदैव आमच्यावर असणारे आमचे मधुकर तात्या गर्जे, आमचे प्रकाश खेडकर, महेंद्र गर्जे, वैजनाथ खेडकर, दादासाहेब भोसले, शिवाजीराव पवार, डॉक्टर मधुसूदन खेडकर, उपस्थित सर्वच मान्यवर, संतोष जाधव, बाबूराव केदार, सत्यसेन मिसा, वैभव नागरगोजे. विजूभाऊचं नाव तर लिहिले, हा इथं बसलाय तो. अच्छा मसा बा काय भरत मामा, भरत मामा नाही सॉरी खरं माटे मामा, ते भरत भेटून भरतच आले माझ्या तोंडात. आता झाले का तुमचे तोफा वाजवणं का 2-4 नाव वाजून घेते तोपर्यंत. आणि समोर उपस्थित असू द्या काय झालं बाळा, अनुरोध खाली बसा वाटतं, दिसे ना त्यांना, वर या स्टेज. आणि या सभेला एवढ्या संख्येने उपस्थित टोपीवाले जेवढे इथे आहेत, थोडे पागोटे कमी आहेत तुमच्या आष्टीकडे पण टोपीवाले जास्त आहेत. टोपीवाले, पागोटेवाले सगळे वडीलधारी मंडळी, तुम्हाला माझा नमस्कार. आणि जोशपूर्ण घोषणा देऊन फटाका वाजला आणि त्याच्यामुळे ते आधीचे उडलेले कागद आणि पेट धरल्यावर ते बुजवायला आले. बरोबर आहे, माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःला पळून घेतलं माझ्या भावांनी, ते सगळे युवा बांधव. आणि एवढ्या संख्येने या सभेला आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या मायमाऊलींनो, मी आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरेश अण्णा धस यांच्या प्रचाराच्या सभेला आलेले आहे. आज आपल्या बीड जिल्ह्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण हा बीड जिल्हा आणि बारामती हे 2 असे मतदारसंघ होते लोकसभेचे ज्याच्यामध्ये खूप वेगळी लढाई व्हायची. कधीही
आपल्याला वाटलं नाही अशी युती राज्यामध्ये झाली आणि ती युती झाल्यानंतर त्या युतीशी समझोता करत करत लोकसभेला आपण सामोरं गेलो. आपली लोकसभा ही वेगळी लोकसभा होती, पण पक्षाची राज्याची जी लोकसभा होती त्यामुळे हे सगळे चिन्ह एकत्र आले. जेव्हा मी लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा माझा प्रचार ज्या सगळ्या युतीच्या माझ्या महायुतीच्या घटकांनी केला ते म्हणाले, ताई आम्ही तुमचा प्रचार करतो. म्हणजे कोण म्हणले? सगळे. म्हणजे जे आमच्यावर राष्ट्रवादीचे लोक आले, जे आमच्यावर शिवसेनेचे लोक आले, रिपाईचे आले, ते म्हणले ताई आम्ही तुमचा प्रचार करणार, कारण आम्हाला तुमच्याविषयी काही तक्रारच नाही. जरी तुम्ही आमच्या पक्षाच्या विरोधात होत्या तरी कधी तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही, कोणावर खटले केले नाही, कोणाच्या चौकशा लावल्या नाही, कोणत्या ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप केला नाही. आम्ही तुम्हाला काय म्हणून म्हणावं? आमच्या कार्यकर्त्यांना काहीच तुमचा त्रास झाला नाही. सगळं चांगलं चाललं होतं. दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं असतं तर चित्रच वेगळं राहिलं असतं. काय सुरेशांना? पण मतदान आपलं गेलं कुठं? शेवटच्या खड्ड्यातच, तिकडं खड्ड्यातच गेलं ते सगळं. आता ते जी पीडा आहे ती पीडा इतकी तुम्ही जिवारी लावून घेतली की आपल्या आष्टी मतदारसंघातच लोकांनी जीव दिला. काल मी परळीमध्ये भाषण करत होते आणि जेव्हा मी पडले ना त्याचा अनुभव सांगत होते, माझ्या डोळ्यात एक थेंब पाणी नाही आलं. एक थेंब. 10 वर्षात सांगा कधी मी रडले, कधी गिळगिळले, कधी पदर पसरून स्वतःसाठी काय मागितलंय? नाही. पण जेव्हा त्या लेकरांनी जीव दिला ना, मी लहान लेकरासारखी आणि जगाचा भान विसरून कोलमडून गेले. माझ्या बरोबर सगळे होते. त्यांना आश्चर्य वाटले. म्हणजे माझ्यावर तुम्ही किती वर्ष झाले काम करायला ना? 17 पासून. आधी पण होतेच की लहानपणी. आता काम करायला तितके वर्ष. मी कधीच रडले नाही. झालं त्याच्यानंतर पुन्हा आता रडायचं नाही, आता रडवायचं. काय करायचंय? माझी इच्छा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये परत एकदा महायुतीची सत्ता आणायची. आणि ती जेव्हा सत्ता येईल तेव्हा हे बसलेले चंदूलालजी साहू सारखे प्रत्येक मतदार संघात ऑब्झर्वर आहेत. त्या प्रत्येकाचा रिपोर्ट दिल्लीपर्यंत चाललाय. कोण प्रत्येक मतदार संघात जाऊन सभा घेऊन लोकांच्या हृदयाला भिडते याची नोंद दिल्लीपर्यंत चालली. याच्या बदल्यात मला काही पाहिजे नाही, पण महायुतीची सत्ता आणायची आहे. कारण घडी गेली की काय होते? घडी गेली म्हणजे काय होते? पिढी जाते. मग एकदा एखादा निर्णय चुकला, कोणी राजकारणात अपवादानी, अनावधानानी, अपघातानी कधी आमदार होतात, कधी खासदार होतात, पण त्याचा पब्लिकला काय फायदा होतो? जनतेला काय फायदा होतो? काहीच होत नाही. आम्ही जेव्हा लोकसभेत प्रचार करत होतो, सुरेश अण्णांना मी काय काय काढलं लोकांनी, ते सीएच काढलं. बाबा सीए म्हणजे मोदी सरकार आलं तर काही खरं नाही, अवे संविधान बदलणार आहेत, अल्पसंख्याकांचं काही खरं नाही. मी प्रश्न केला 2014 ते 24 मध्ये कुणाला हात लागला, कुणाला धोका दिला, कुणाच्या केसाला हात लावला? मला एवढं सांगा, किती लोकांना घरकुलं मिळाले हो? इकडं प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलं मिळाले असे हातवर करा बरं तुमच्यापैकी. आता तुमचे घरकुलं मिळताना तुम्हाला कोणी विचारलं? इथे मुस्लिम बांधवांना घरकुलं मिळाले असतील ना? तुमच्याचकडे नगरपंचायत आहे, बौद्ध बांधवांना मिळालेच असतील. मग या लोकांना घरकुलं दिले, लाभ दिले, शासनाच्या स्कीमचे, आयुष्यमानचे कार्ड दिले, मोफत धान्य कोविड मध्ये गरिबांच्या घरोघरी पोहोचवलं, तर त्यांना जात धर्म कोणी विचारला नव्हता. मग मोदीजींच्या विरोधात प्रचार करण्यासाठी महाविकास आघाडीने अशा प्रकारचं
खोटा आरोप करायला सुरुवात केली. ते बोलता बोलता आमचं नाकीनव त्या नागरगोजेंचा आश्रम आहे तिथे सुरेशांना तुम्हीच घेऊन आला होतात. काही लोकांना की हे घाबरले, त्यांना वाटले आम्हाला देशातून काढून टाकतील. पण अशा प्रकारचं कुठलंही झालेलं नाही 10 वर्षात. आणि गेल्या हॅट्रिक केली मोदीजींनी, सरकार आणलं, झालं का काही? संविधान बदललं का? उलट संविधान सशक्त करण्याचं काम त्यांनी केलं. काम नको आपल्याला. दुष्काळ मुक्त महाराष्ट्र, दुष्काळ मुक्त जिल्हा नको. आता ऊस तोडायला जाणार तुम्ही, पाया पडते बाबा, पाया पडते. 20 तारखेपर्यंत राहा. त्यासाठी एवढं कळा 35% भावावर दिली. जाऊ नका तेवढं, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. बॅगा भरून निघालेच आहेत तुम्ही, अर्धे तर गेलेच असतील तिकडं. नका जाऊ. नाही नाही, उद्या बिद्या काही जायचं नाही प्लीज. आणि गेलात तर तरी पण 19ला रात्री या, 20ला मतदान करा मग जा. माझी विनंती आहे तुम्हाला. कारण या जिल्ह्यातून लाखो लोक बाहेर जाणार आहेत. आणि कसं तुम्ही गप्पा हाणायलात विजय मिळवणार आहेत? म्हणून नाही मिळू शकत ना. जो माणूस मुंडे साहेबांवर प्रेम करतो, जो माणूस कष्टकऱ्यांसाठी झटतो. आम्ही आता किती आंदोलन केले त्याच्यासाठी. अण्णा तुम्ही केलं, 19 मध्ये केलं, आता केलं. आंदोलन केलं नाही का ऊसतोडांसाठी? ऊसतोडांच्या मदतीसाठी गेलो नाही का? मग त्यांनी जायचं नाही अशी माझी त्यांना हात जोडून विनंती. आता मी जेव्हा पालकमंत्री होते, पालकमंत्री असताना काम केलं. आता हे सगळ्यांना मांडून 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 मी थकून गेले. कशाला मांडू? तेच तेच. मी सगळ्या गावांना रस्ते दिले. ज्या गावात कधी मला 10 मतं पडले नाही त्या गावाला रस्ते दिले. माहित नाही का लोकांना? किती वेळा सांगायचं ते? मी नाही सांगणार आहे आता ते. मी एवढंच सांगणार आहे की नियतीचा खेळ आहे बघा. मला खासदार लागूच द्यायचं नव्हतं, आमदारच लागू द्यायचं होतं, म्हणून मी परत आले इथे. बरं आता आमदार नाही मी. अण्णा तुम्ही जसे 3 जिल्ह्याची झालतात आमदार, तशी मी आमदार आहे पूर्ण राज्याची. आता मी आष्टीची पण आमदार आहे, मी केसची पण आहे, गेवराईची पण आहे, परळीची पण आहे, सगळीकडची आमदार आहे मी. आता कोण आली? महाराष्ट्राची वाघीण. आता मी आमदार नव्हते तरी तुम्ही कुठे गेलात? गेलात का? तहानेने मरायलात तरी कुणाच्या दारात चमचाभर पाण्यासाठी तुम्ही स्वाभिमान गहाण टाकला नाही. मला गर्व आहे तुमचा, गर्व. आणि जर कुणी मला म्हणलं की कुबेराची संपत्ती एका तराजूमध्ये ठेवा आणि या लोकांचं प्रेम, मी केवळ आणि केवळ तुमचीच निवड केल्याशिवाय राहणार नाही. अरे केवढा दसरा मेळावा दरवर्षी मी घेते. कधी नख तरी लावलं का कुणाच्या विचारांना, कुणाच्या संस्कारांना, कुणाच्या कुठल्याही स्वाभिमानाला? त्या दिवशी भाषण केलं अण्णा, मी वळून बघितलं अण्णा कुठे आहेत. अण्णा थोडं लेट झालं यायला, ट्रॅफिक केवढी जॅम झाली होती. मी बघितलं अण्णा मंचावर होते. एवढा कार्यक्रम, एवढ्या लोकांपर्यंत जाणं, एक बांधून ठेवणं वर्षानुवर्ष लोक, समाज, सगळ्या विचारांचे लोक. या जिल्ह्याला दृष्ट लागली कुणाची माहित नाही, पण आता ही दृष्ट लागलेली, आता आपल्याला पूर्णपणे याच्यावर निर्णय घ्यायचा आहे. येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. मी इथे सभेला आपल्या समोर मतदानाच्या साठी उभी आहे. अण्णांचं भाषण मी उत्सुकतेने ऐकायले होते. भरपूर मुद्द्यांवर मला बोलायचं होतं. त्यांनी ते रानडुकराचं वगैरे उदाहरण दिलं. ते माझ्या परळीला वाढदिवसाला आले, रानडुकरच मारतो म्हणले. मी हसले, पण काही काढता तुम्ही म्हणून. अरे कोण जसं कधी विचार करू शकत नाही की पिकांवर, उभ्या पिकांवर रानडुकरांचा हल्ला किती भयानक असतो, हरणांचा हल्ला किती भयानक असतो. त्याला गोळी घालायला गेले तर मोरांनी ओरडले. कसं गडबडच झाली सगळी. पण राजकारणाच्या या परिस्थितीमध्ये, राजकारणाच्या पिकांमध्ये, सामाजिक बांधिलकीच्या, सामाजिक एकीच्या आणि उज्ज्वल भविष्याच्या पिकामध्ये कुठलंही जनावर गेलं तर त्याला आपण कधीही थारा देणार नाही. आपण त्याचा शिकार केल्याशिवाय राहणार नाही. खरंच माणसातले माणसं आहेत. मी सुरेश अण्णांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेण्याच्या आधी जिल्हा परिषदची निवडणूक होती.
आधी आमचं ठरलं नव्हतं की ते येणार आहेत. आधी फक्त त्यांचे माणसं एक्सपोर्ट करणार एवढंच ठरलं होतं आमचं. आणि मग त्यांच्या माणसांना मी हेलिकॉप्टर मधून घेऊन आले. म्हणलं मध्येच कोणतर लंपास करतील आमचे माणसं, कारण एवढी थ्रेट झालती, त्यांचं टेन्शन, ते ऍडमिट झालते पुण्याला. आणि मग ते माणसं आले, जिल्हा परिषद आणली, खुन्नसवर जिल्हा परिषद आणली, खुन्नसवर. कारण मी जर ग्रामविकास मंत्री असताना या जिल्ह्याचे जिल्हा परिषद आपल्या ताब्यात नसती तर तुमच्या गावात काही चालू नसतं. ठेंगा आला असता, ठेंगा. तुमच्यासाठी आणले, तुमच्यासाठी. अण्णांना विधान परिषदची स्थानिक स्वराज्य संस्थेची उमेदवारी तेव्हा दिली. किती काम केलं, किती प्रचार केला, माझ्या डोक्याच चालत नाहीये. रात्री 3-4 वाजता मी मतदारांना पाया पडायला गेले की हे मतदान द्या. आणि लढाई साधी नव्हती. डायरेक्ट या राज्यातले सगळ्यात मोठे नेते शरद पवार साहेब त्या लढाईत उतरले होते आणि प्रत्येकाला फोन करत होते. काँग्रेसचे मतं जास्त होते, आमचे मतं कमी होते, तरीही 75 मतं जास्त घेऊन निवडून आलो. आता एवढ्या वर्ष आपण एकत्र काम करत असताना मी युती धर्म पाळणार नाही असं कसं होईल? प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या पंकजाताई येणार का, पंकजाताई नाही येणार का, पंकजाताई येणार का, पंकजाताई नाही येणार का, ही चर्चा का होते बरं? बरेच लोक सभेला गेले ना, माझ्याही आले ना, बरेच लोक माझ्या बरोबर फिरत होते ना, माझ्या गाडीत फिरत होते ना, माझ्या बरोबर प्रत्येक बूथवर मी गेले की नमस्कार करायचे. मी म्हणायचे चांगलं चाललंय का, हो हो म्हणायचे ना. अहो मी किती म्हणजे गेवराई बीड मध्ये अशा बूथवर गेले, दोन्ही बूथ एजंटच नव्हते, तरी 96,000 गेवराईच्या बहादर जनतेने मत दिलेत. बूथ एजंट नव्हते तिथं. पण माझ्या सभेला का महत्व आहे? कारण पंकजा मुंडेवर प्रेम करणारा माणूस कशानेच विकला जात नाही, कशानेच. राजकारणात सगळ्यांनी, मी सुरेशांना तुमचं एका गोष्टीसाठी कौतुक करणार आहे, तुम्ही प्रेम मिळवलंय राजकारणात, असं नाही की नाही. लोकांचं तुम्ही प्रेम मिळवलंय. राजकारणामध्ये प्रेमाबरोबर विश्वास हेही आत्ताच्या राजकारणाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि आता राजकारण कंटाळा आलाय, लोकांना नाही पाहिजे सारखं भाया सारायच्या, गचांडी धरायची, भांडायचं, कंटाळलेत लोक. मी तर बघायले, तुम्हाला माहित नाही माझ्या सभा म्हणून असं चाललंय, मी ओव्हरऑल सगळ्या महाराष्ट्रात बघायले, सभेला यायला लोकांची इच्छा तेवढी नाहीये. ठीक आहे आम्ही मतदान करतो बस करा म्हणाले. का आता झाली लोकसभा, लोकांना आता शांत विकास दिलाय, लाभार्थ्यांना घरोघरी. आता या माऊलीच्या खिशात तो काय पैसे बाबा, तुम्ही किती आलेत, किती आलेत अकाउंट मध्ये, किती केल्या तुम्ही नोंदी? अण्णा हायस्ट नोंदी केल्या म्हणून उल्लेख झाला. भाजपची मीटिंग होती, मला आता आठवलं, भारतीय जनता पार्टीच्या मीटिंग मध्ये देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केला की सुरेश धसांच्या आष्टीमध्ये काय 92,000 का काहीतरी, आणि एक आपल्या नाही अजून एक कोण आहे आपलं संभाजी पाटील निलंगेकरच्या मतदारसंघात 92,000 नोंदी झाल्या. त्यांनी आवर्जून नाव घेतलं की यांनी एवढ्या नोंदी केल्या. किती पैसे मिळाले, मिळाले का नाही, का दिले नवऱ्याला? पुन्हा रात्री मार खायचा. काही लोक जातच असतील ना, लावून येतात लोक, काय करायचं? मला ज्या गावात जाते बाया म्हणतात दारूबंदीच करा, आणि माणसं म्हणतात नाही. मी तुमची दारूबंदी केली की हे उलट मत देतात माझ्या. बायकांना 7,500 रुपये मिळाले, बरोबर आहे. मग ते काय तुम्ही ठेवले ना, आपला सख्खा भाऊ असेल ना, किती ओळणी टाकतो प्रकाश बहिणीला, बहीण आहे का? किती ओळणी टाकतो बाबा? 500. तू किती टाकतोस? हसायलाच त्याला. सुरेश तू तर करोडपती आहेस, तू किती टाकतोस? 100 टाकतो. तुझा मेवना आहे का तो? तुझा मेवना असेल ते. महेंद्र तू किती टाकतो? तुम्ही किती टाकता अण्णा? 5-10 लाख तर टाकावं लागेल ना. 1000. विजूभाऊ तुम्ही? हा, तुमच्या सगळ्यांचं रक्त पाणी घाम सोडा, तुमचा जीव सुद्धा माझ्याच मालकीचा आहे.
माझ्याच मालकी. तुम्हाला देता पण येणार नाही, शपथ आहे माझी तुम्हाला, जीव सुद्धा द्यायचा नाही, एवढा प्रेम तुम्हाला माझ्यावर. या माऊलीच्या खिशात नाही, अकाउंट मध्ये 7,500 आहेत. सख्खा भाऊ एक वेळ प्रेम करणार नाही, पण मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री मात्र तुमचे लाड केल्याशिवाय राहणार नाही. सख्खा भाऊ 1000 रुपये वर्षाला, 500 रुपये, बघा हे एवढे कमवते, एवढे पाणी पुरवठ्याच्या योजना, एवढे रस्ते, एवढे पत्र घेऊन जातात माझ्याकडून, आणि ते आई बहिणीला 500 1 1000 देतात. पण आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी महिन्याला तुम्हाला 1500 दिले, म्हणजे सख्या भावानी वर्षाला दिले, त्याच्यापेक्षा जास्त महिन्याला दिले. आणि आता तर उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की येणाऱ्या काळामध्ये आम्ही 2100 रुपये महिलांना देऊ. आणि आघाडीवाले काय म्हणतात, 3000 देऊ, 5000 देऊ. आम्ही इतके दिवस कुणी झोपा काढायला सांगितले होते, का नाही दिले? 2.5 वर्ष सरकार होतं की नाही, द्यायला पाहिजे होतं ना, नाही दिले. द्यायची दानत पाहिजे, दानत. मी गरीबात गरीब माणूस बघितलाय, मला माझ्या डोळ्यात पाणी येते कधी कधी. एखादा म्हातारा गावातला येतो, पांढरी दाढी, मळकं धोतर, आणि माझ्या हातात ना हळूच मळकी नोट ठेवतो. मी शपथ सांगते, इतका माझा जीव भरून येतो ना. ते इलेक्शन मध्ये टाकते 100 रुपये हातात माझ्या, इतका जीव. तुम्ही होतात का ते वर? एक तर आमचा मराठा समाजाचा पोरगा आहे, कुठे गेला, इथं नाही, तो बीड मध्ये, त्याची जमीन विकली होती. जमीन विकल्यावर मला ताई, पहिला जमीन विकल्यावर पैसे आले तुम्हाला द्यायचे. मी आठवडाभर त्याला टाळत होते. मी म्हणलं मी कुणाकडून पैसे घेते का मी कुणाकडून पैसे? कुणाकडून घेत नाही मी पैसे, काहीच घेत नाही मी कुणाकडून प्रेमाशिवाय. आणि मग त्यांनी मला आणून दिले. ही भावना आहे. आज या माझ्या माय माऊलीच्या अकाउंट मध्ये पैसे, तिला किती 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 समाधान आहे तुम्हाला सांगते. अर्ध तिकीट मस्त, दिवाळीला माहेरी जाऊन यायला सोपं झालं. अर्ध तिकीट हसू येईल त्या छोट्या मुलीला. अर्ध तिकीट आता तर सांगितले आपल्या मॅनिफेस्टो मध्ये 100% मोफत आहे महिलांना एसटीचा प्रवास, 100%. मग जा, नवरा पण म्हणाल चल तुझं तिकीटच लागत नाही, चल माझ्यासोबत, घेऊन जाईल देवाला, दर्शनाला, कुठं अजून. हे तुम्ही तुमचं दुःख सांगायलात का अण्णा? अण्णा म्हणाले नवऱ्याला घरी बसवतो ना, आम्ही जाऊन येतो म्हणतात. सगळ्या नवऱ्यांचं हे दुःख झालंय आता. महिला हुशार होत्या हो, तुम्ही बांधून ठेवल्या. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती महिलांनी चालवलंय जग. राक्षसाचा थैथयाट झाला तर कधीच सांगा विष्णूनी आणि महादेवानी मारलंय, महाकालीचं आव्हान केलंय आणि राक्षसाचा अंत करायला सांगितलंय. अरे महालक्ष्मी समुद्रामध्ये लोप पावली तर तोपर्यंत महालक्ष्मीला समुद्र मंथनातून बाहेर काढलं नाही ना, देवाला चैन आहे ना राक्षसांना चैन आहे. या जगाचे सृष्टीचं चालन कधीही होऊ शकत नाही स्त्री शक्तीशिवाय. आणि अशी शक्तीचा अवमान जर कोणी केला तर ईश्वर त्याला कधीच क्षमा करत नाही. मी राजकारणामध्ये जेव्हा स्त्रीला कोणी अवमान केला मी त्याच्या पाठीशी उभी राहिले. मी राजकारणामध्ये काम करत असताना आताही निवडणुकीमध्ये मी लोकांना म्हणायचे मत द्यायचे तर नका देऊ पण अवमान तरी करू नका. एक स्त्री तुमच्या दारात आली, लक्ष्मी तुमच्या दारात आली. पण ही परिस्थिती ऐतिहासिक होती, जगा वेगळी होती, ती झाली, पार पडली. मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही सदैव टवटवीत चेहरा तुमचा कसा असतो काही झालं तरी? मी सांगितलं कारण मला कशाचीच भीती वाटत नाही. आता फटाके उडताना तुम्ही बघितलं का मला? मी आपलं कावरी बोरणे अशीच उभी राहिली. मी कशाचीच भीती नाही वाटत मला. माझा सोन्यासारखा बाप गेला हो दिवसा ढवळ्या, मला काय भीती नाही, कशाचं गम नाही, कशाचं काय नाही. फक्त भीती वाटते की एखाद्या सभेला पंकजा मुंडे गेली आणि रिकाम्या खुर्च्या समोर असतील ते क्षण कधी माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षण. माझ्या सभांचं महत्व का? जगभर सभा व्हायल्यात, जगभरच्या नेत्यांच्या व्हायल्यात, कारण या सभेने आलेला माणूस कधीही दगा देत नाही, कधीही अयोग्य निर्णय करत नाही.
पंकजाताईंची साथ वाया घालू देत नाही एवढं प्रेम आहे. मी तुमच्या उपकारात जन्म काढू शकते. आज आता भाषण काय करू, योजना सांगू, काय सांगू, बोर झाले लोकांना. किती संमेलन घेतले, लाभार्थी संमेलन, तेच सांगायला होत आम्ही. काय सांगू, माझ्याकडनं ऐकायचं नाही लोकांना, हेच ऐकायचंय. ताईला काय वाटतंय? मला एवढंच वाटतं की जेव्हा या महाराष्ट्राचा इतिहास आता या निवडणुकीचा लिहिला जाईल आणि महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि सत्ता प्रस्थापित होईल, तेव्हा पंकजा मुंडेचा वाटा त्याच्यामध्ये असावा आणि त्याच्यामध्ये आपल्या आष्टी मतदारसंघातून आपण आपला हक्काचा उमेदवार तिथे मुख्यमंत्री आपला करण्यासाठी हात वर करायला पाठवा. एवढीच मी तुमच्याकडनं मागणी. अत्यंत शांत आणि संयमाने जीवनामध्ये मी वाटचाल केलेली आहे. जो माझ्या बरोबर आहे त्याला मनाने दिलंच आहे आणि मी माघारी करणारी नाही. मला अण्णांचं आश्चर्य वाटलं की एवढं लंबकत चाललं की यांचं तिकीट तर ठरलंच होतं. मला हे 2 महिने आधीच माहित होतं की गेवराई त्यांना जाणार आहे आणि आष्टी आम्हाला येणार आहे. आष्टीत त्यांचं तिकीट ठरलं होतं आणि मला माहित होतं तरी लटकले लांबले. मला कळेच ना काय झालं. पण ठीक आहे, जे झालं त्या दिवशी जाहीर झालं. त्यांनी फॉर्म भरला, आता ते उमेदवार आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. मी विनंती करताय, तुम्ही सर्वजण मोठ्या मनाने मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा, त्यांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी करा. एवढंच विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.